डिग्रजच्या कृष्णाकिनारी आय लव्ह मोजे डिग्रज असा बोर्ड जेव्हा दिसतो तेव्हा मी डेअरीत दूध घालायला गेलो होतो आणि ते गोंधळ काय चालू आहे. येथे डोंबाराचा खेळ त्याप्रमाणे गावठी सर्कस आले आणि गावठी सर्कसचा खेळ होणार आपले मित्र आहे ना कट्ट्यावर चढून बसले. जिथे वर जागा मिळेल तिथं इथे बघा सरपंच आणि इतर मान्यवर मंडळी नारळ फोडत आहेत कारण सर्कसचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करायचा आहे. इथे मराठी शाळेच्या वर जण दोघ जण बसले आपले मित्र. जिथे उंचावर मिळेल तिथे कट्टा मिळेल तिथे आपले मित्र बसायला लागलेत का तर त्यांना क्लिअर दिसतं यावं वरून म्हणून. थोडक्यात काय बालकनी तिकीट काढल्यासारखं वर बसायला लागलेत आणि येण्या जाण्याच्या रहदारीच्या रस्त्यावर त्यांचा खेळ आहे. त्यांना काय कुठे मिळेल तिथे खेळ करतात. मागे बघा बसवेश्वर मंदिर आणि मित्र आपले बसलेत आणि खेळ सुरू झालेला आहे. तर ते आपले करामती दाखवणार आहेत आणि या करामध्ये आपण या भागात पाहणार आहोत. म्हातारे अंगावर पडशील का. त्यांच्यासाठी हा खेळ दररोजचा आहे त्यामुळे त्यांनी न लाजता धाडसाने खेळत होते. आणि मागे बसवेश्वर मंदिर आहे बघा या ठिकाणी. आणि आता हळूहळू कठीण होत जाणार. आता डोक्याच्या बल उडी मारणार बघा. हे बघा पूर्ण डोकं न टेकवता उडी मारलेली आहे. अशा प्रकारे थोडे थोडे खेळ कठीण होत जाणार. त्यांनी आवाजच इतका मोठा सोडला होता की पूर्ण गावाच्या निम्म्या गावात त्यांचा आवाज घुमत होता. का तर लोकांना आवाज ऐकू जायला आणि लोकांच्या मागे लोके आवाजा मागे यावेत काहीतरी खेळ आहे असं म्हणून त्यांनी आवाज मोठ्याने सोडला होता. आणि त्या आवाजाच्या दिशेनेच लहान मुले मोठी माणसं शिवाय काही स्त्रिया देखील मागे येऊन बसत होत्या आणि खेळ पाहत होत्या. आणि हा बिनधास्तपणे सगळ्यात बारका मुलगा आहे बघा तो नाचत आहे कसा. गूगल पे मान रहा विचार लास्ट दोघा मुलांच्या एक एक जंप म्हणजे उड्या झाल्यानंतर पुन्हा ते नाचायला लागायचे एखाद्या गाण्यावर. कारण की तेवढा त्यांना वेळ मिळायचा वेळ काढायसाठी आणि लोकांना जमायचा वेळ. कारण तितकी लोक जास्त जमतील तितका त्यांचा फायदा आहे. त्यामुळे ते थोडासा वेळ गाण्यात मध्ये नाचून देखील मध्ये मध्ये काढत होते. आणि हे बघा खेळ देखील सुरू आहे. आणि आता आपण ठरवलं पैसे देणं काय तर द्यायचं आपण देखील. मग मी 100ची नोट काढली आणि ऑनलाईन करून आणलं एका दुकानातून आपल्याकडे कॅश नसल्यामुळे. आणि एका मित्राला पाठवलं म्हणतं तू जा आणि त्यांनी देऊन आणला आहे. आणि या ठिकाणी बघा खेळ त्यांचा असाच सुरू आहे. आणि त्या खेळाच्या मध्ये ते पैसे येणारे गोळा करत होते. अरे उंचा उडी आणि खाली लागू नये म्हणून गादी ठेवलेली आहे. आणि येणारे पैशाचे नाव मध्ये पुकारत होते. जोशमध्ये धनाडांग कताडांग नुसतं नाचालते त्यांनी. एक खेळ झाला की नाचायचे एक खेळ झाला की नाचायचे. आणि बिनधास्तपणे बघा मित्रांनो न लाजता खेळायचे. हा जरा लहान आहे म्हणून उंचीचा अंदाज गेलाय. पुन्हा त्यांनी जाऊन जरा गादी पुढे सरकवली कारण की त्याची उंची थोडीशी कमी असल्यामुळे. हे बघा त्याच्या त्या पप्पाचं किंवा वडील असणं त्यांचा त्यांनी गादी पुढे सरकवली आणि पुन्हा आ जाओ. आता पुन्हा हा उडी मारला. हे बघा गादीवर बरोबर त्याने उलटी उडी मारली आहे. आणि याच्यानंतर पुन्हा दुसरा मुलगा आहे त्याने देखील उडी मारलेली आहे. होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं. माझंच नाव पुकारलं त्यांना कारण की मी देखील बक्षीस दिलं होतं. आता काही लोकांना गोळा केलेला आहे आणि त्यामध्ये वयस्कर आजोबा आहे. बहुतेक तो टाकून आलेला जरा दिसतोय. त्यामुळे पुढे 1 नंबरला उभा केले वयस्कर आजोबा. तो लागला डुलायला कुठेही नाचत होता. आणि मुलगा तर काय एवढा आनंदाने उत्साहाने जसे जसे लोक जमा होतील तसं त्यांचा उत्साह वाढत होता. आता याच्या वरून उडी मारणार हे अशा प्रकारे त्यांचा खेळ आहे हा. हाईट थोडीशी ॲडजस्ट करत आहे तो. आणि त्यानं सांगितलं होतं की ज्यांची उंची जास्त आहे त्या लोकांनी येऊन उभं राहील तरी चालेल. आणि या साईडला मुलं बसल्या त्या साईडला आपला मित्र संग्राम बघा इथं बसला आहे. पाक कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यात. का तर तो आंब्याच्या खेळामध्ये आपल्या संग होता तुम्हाला माहिती आहे 1000 सबस्क्रायबरच्या. आणि अल्लाने उंच उडी हो बरोबर मारले. भरपूर उंच उडी मारलेली आहे. डोक्यापासून अजून भरपूर अंतर होतं. वयस्कर आजोबाजी सुरुवातीला उभारलेत. त्याला दाना पाटेकर असं म्हणल्यात त्यांनी. काही ना काही तर मजेशीर थोडेसे बोलायचं का तर वातावरण निर्मिती करायसाठी. आणि आता हे 7 लोक आहेत आणि कोणतरी एक मुलगी पैसे द्यायसाठी आलेले. यांच्यातर्फे आपल्याला 101 रुपये दिला लहान बच्चा आहे तर मी त्यांना धन्यवाद आणि आभार मानतो. आणि बघा साहेब
आता बऱ्यापैकी लोकांची गर्दी जमली आहे. इकडे मागे बघा स्त्रिया तसेच मुली देखील येऊन बसल्या आहेत. आता प्रत्येक जण इथे येऊन जाऊन बरसाला आहे. तरी डिग्रजच्या लोकसंख्या 5,000 आहे आणि येऊन बसलेल्या लोकांची संख्या कमी कमी 700-800 तर नक्कीच आहे. अरे वा. उंचीला जरा मुलगा हा छोटा आहे. मग लोक म्हणू लागली, अरे यानं उडी मारली, मग याला पण उडी मारायला लावा की. मग तो सुरुवातीला अंदाज घ्यालाय की आपल्याला जमेल का. त्यानं अंदाज घेतलाय. मुलं उत्साहामध्ये चेकाळले आहेत आणि लहान मुली बघा गोळा व्हायला लागल्या, 2-2 शेंडी बांधून येत आहेत. उडी तर त्यानं मारली आहे, पण सुरुवातीच्या व्यक्तीचे एकदम घासून पाय गेलाय त्याचा, पण टेकला नाही नक्कीच, एकदम घासून गेलाय. त्यांचा उत्साह तो ओसंडून वाहलाय, पण त्याच्यापेक्षा जास्त दाना पाटेकरचा उत्साह, याला दाना पाटेकर म्हणाले लोक, त्यांचा उत्साह जास्त ओसंडून वाहलाय. कारण की त्याने उत्साहासाठी उत्साहवर्धक पेय घेतलंय, त्यामुळे त्यांचा उत्साह ऐकन झालाय आणि त्यांना उभं केलं या ठिकाणी सर्वांना आणि म्हणले की आता तुम्ही हात वर करायचे. आणि दाना पाटेकरला देखील कडला बोलवून घेतलं, या तुम्ही या साईडला आणि उभं राहा. हे बघा इकडे या तुम्ही, तिथं पुढे 1 नंबरला उभं राहा चला. आणि त्यांची हल्ल्याची शक्यता जर असते, त्यांनी जर हल्ले असते जर उडीच्यामध्ये तर नक्की त्यांना लागलं असतं, पण बरोबर उभारले सगळ्यांनी साडी वर धरून. आता या साडीच्या वरनं उडी मारणार आहेत ही लोक आणि याच्या वरनं कसरत चालू होणार आहे. डिग्रजच्या कृष्णाकाठची लहान मुलं, शुभंकर हे आपले मित्र सर्वजण इथं बसलेले आहेत. असं वाटत होतं त्या पॉईंटला टेकण्याची शक्यता आहे, पण त्या पॉईंटला टेकणं झालं नाही. एकदम काटोकाट खेळ झालेला आहे आणि या ठिकाणी आता दुसरा खेळ पुढचा सुरू. लगेच दुसरा खेळ आहे. आता उडी तर ते मारणार आहेत, मग या चौकोनमधून उडी मारणार आहेत. हे बघा या चौकोनमधून उडी मारणार आहे. मुलं लहान लहान धक्का करत असताना सांगायला, शांत बसा. थोडस मी झूम करून बॅक फ्रंट घेऊन दाखवलं की यातून चौकोनमधून उडून काढल्यानंतर त्या चौकोनला ते नाही मित्रांनो, जवळजवळ इतके खेळ आहेत. आणि आता याच्यानंतर शेवटचं काठीवरून चालणे हा मोठा खेळ आहे. मोठा म्हणजे मोठ्या उंच काठीवरून चालणार आहे. आणि हा मुलगा मात्र जास्त उत्साहवर्धक आहे. बघा नाचतोय कसा बघा, टन 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 टन. चटणी कांडायचं मशीन जसं असते त्या प्रकारे मिरच्या कांडप यंत्रासारखं नाचायला आलाय. मुलं मात्र टाळ्याने उत्साह जागरूक करलायत. आणि हा जसा फिरायला लागलाय बराच वेळ, हे बा तसाच दुसरा एक व्यक्ती आहे, तो एक प्लॅस्टिक थैली घेतलाय त्यानं आणि पैसे गोळा करताय. कारण की ज्या लोकांनी बक्षीस स्वतःहून पुकारलं नाही त्यांच्या जवळ फिरून स्वतःहून त्यांच्याकडे मागितलं जाते. कारण की ते देखील तसेच निघून जाणार जर नाही मागितलं तर. त्यांच्याजवळ एक व्यक्ती आहे, तो का हे जे आहेत काका, ते प्रत्येकाजवळ थैली घेऊन फिरलेत आणि थैलीमध्ये दाखवल्यात पैसे भरलेले आहेत आणि तशीच थैली घेऊन ते फिर लागलेत. बघा या ठिकाणी मागे स्त्रिया तसेच पुरुष काही उभारले आहेत, त्यांच्याकडनं पैसे घेतले आहेत आणि त्याचं गोळा करून झाल्यानंतर ह्या थैलीमध्ये पुन्हा दिलेला आहे. बघा हातात QR कोड देखील आहे, स्कॅनर देखील आहे. तुम्ही म्हटला ऑनलाईन करायचं आहे तर ऑनलाईनसाठी हातात QR कोड देखील आहे. त्यामुळे काही विषय नाही, तुम्ही कॅश देऊ शकता किंवा ऑनलाईन देखील देऊ शकता. अशा प्रकारे दोन्हीची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे तुम्ही खेळ पाहताय तर त्याचा मोबदला थोडासा दिला पाहिजे. आपण तर आधी 100 रुपये दिले तर म्हणल्यावर काही विषय नाहीये. प्रत्येकाने स्वेच्छेने द्यायचे असतात. आणि एक काठी काढून घेतलाय आणि एका काठीवर ते नाचत आहे. अरे सिंगल काठी डान्स. आणि एका लहान मुलीच्या आईला घेऊन चालली, चल बाई लय वेळ झाला. कारण की रात्रीचे 9:30-10 वाजता ते लहान मुलं जेवले असतात नसतात. आता खेळ त्यांनी संपायची वेळ झाली आहे आणि बऱ्यापैकी लोक आता घराकडे जाऊ लागलेले आहेत. दुसऱ्या दिवशी त्याच वेळी मी दूध घालायला गेलो असता तुम्हाला बोर्ड दिसेल. आणि आता आज मात्र खेळ नाही, कारण की खेळ काल झालाय. जे काही विशेष होते डिग्रजच्या कृष्णाकिनारी तुम्हाला दररोज मी पाठवत असतो मित्रांनो, तर पाहत चला आणि उद्या पहा काय घडले डिग्रजच्या कृष्णाकिनारी या भागात.